श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली। अनाथमतिमंद मुलींना अन्नदान करून खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा। व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्यावर अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्यांचे 2 दिवसीय जल साक्षरता शिबिर संपन्न। आणि प्रशांत पवार यांच्या 4थ्या पुण्यस्मरणार्थ हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून दुचाकी रॅली काढून जनजागृती करण्यात आली। बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून दुचाकी रॅली काढून जनजागृती करण्यात आली। रॅलीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले। लिंगभेद चाचणी व स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, मुलींचे संरक्षण, शिक्षणात प्रोत्साहन आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता। यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजात महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्याची शपथ घेतली। बाईक रॅलीची सुरुवात शिवतीर्थ येथून झाली। त्यानंतर संतोषी माता चौक, कराचीवाला खुंट, गांधी पुतळा, स्वामी समर्थ मंदिर चौक, अंजन शाह बाबा दर्गा चौक, सिद्धेश्वर गणपती मंदिर मार्गे रॅलीचा समारोप संतोषी माता चौक येथे करण्यात आला। रॅली दरम्यान महिलांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या संदेशाचे फलक हाती घेत नागरिकांना जागरूकतेचा संदेश दिला। या दुचाकी रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील यांच्यासह महिला अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्या होत्या। केंद्र शासनाचा उपक्रम आहे बेटी पढाओ बेटी बचाओ। या निमित्त आज बरोदा सेलमार्फत आणि धुळे पोलिसांमार्फत आपण एक महिला अंमलदारांची रॅली काढत आहोत, जेणेकरून हा जो संदेश आहे हा समाजाच्या शेवटच्या कॉर्नरपर्यंत पोहोचेल। आपण सगळ्यांनी देखील आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे आणि बेटी पढाओ आणि बेटी बचाओ या कार्यामध्ये सगळ्यांनी 8 मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचे। धन्यवाद। धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गौमातेला चारा खाऊ घालून जिल्हा रुग्णालयात फळ वाटप व अनाथमतिमंद मुलींना अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला। संसदरत्न युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे गोमातेला चारा खाऊ घालत जिल्हा रुग्णालयात फळ वाटप करून अनाथमतिमंद मुलींना अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला। अनाथ मूकबधिर मुलींच्या हस्ते केक कापून खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत धुळे शहरातील पांजरापोळ शाळेत गायींना चारा खाऊ घालत धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करत साक्री रोड येथील अनाथमतिमंद मुलींच्या शाळेत अन्नदान करून मतिमंद मुलींच्या हस्ते केक कापून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सहसंपर्क प्रमुख इलाल माळी, जिल्हा प्रमुख मनोज मोरे, जिल्हा रुग्णालय शल्य चिकित्सक दत्ता देवगावकर, डॉक्टर महेश बडांगे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, तालुका प्रमुख अनिल जगताप, भटक्या विमुक्त सेनेचे संजय कुसळकर, अरविंद सुडके, दत्तात्रय माळोदे, उपमहानगर प्रमुख अजय पाटील, अक्षय बदाने, दिगंबर चौधरी, पवन शिंदे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, शहराध्यक्ष कल्पेश चव्हाण, युवती शहराध्यक्ष तेजस्विनी गोसावी, आदेश मराठे, विशाल सोनवणे, दत्तात्रय माळोदे, प्रवीण वाडलेकर, तुषार सैंदाने, आबा सैंदाने, भटू भोपे, गणेश चौधरी, सनी मोरे, राजू लोंढे, रवी शिंदे, जितेंद्र माळी, स्वप्नील सोनवणे, गौरव करात, डॉक्टर नितीन पाटील, निर्मला भारती, सरला शिंदे, कुसुम वळवी, प्रतिभा गोडके, सुवर्णा सूर्यवंशी, शोभा बेहरे आदी उपस्थित होते। आज महाराष्ट्राचे लोकनायक, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे कर्तृत्ववान सुपुत्र, महाराष्ट्रातील असंख्य तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, संसदरत्न खासदार म्हणून ज्यांचं नाव लौकिक झालेलं आहे ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय धूमधडाक्यामध्ये साजरा होतोय। धुळे जिल्हा शिवसेना, धुळे महानगर शिवसेना, युवा सेना, युवती सेना या सर्व पक्षातील अंगीकृत संघटनांच्या वतीने आज धुळे जिल्ह्यामध्ये देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सकाळी 9 वाजेपासून कार्यक्रमांची सुरुवात झाली। सकाळी 9 वाजेला पांजरापोळ गोशाळेमध्ये सर्व गोमातेला चारा खाऊ घालण्यात आला। त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांना
फळ वाटप करण्यात आलं आणि त्याच्यानंतर इथे या मतिमंद मुलींच्या वसतिगृहामध्ये अनाथ व मतिमंद मुलींच्या वसतिगृहामध्ये आज या सर्व हे जे वंचित घटक आहेत सर्व समाजातील या घटकांसाठी विशेष कार्यक्रम म्हणून आज इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला होता. स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सगळे कार्यक्रम करून आल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर या सर्व मतिमंद मुलींच्या आग्रहाखातर आज आम्ही इथे श्रीकांत शिंदे साहेबांचा वाढदिवसाचा केक त्यांच्या हातून कापून एक नवीन पायंडा आज या महाराष्ट्रामध्ये पाडलेला आहे. श्रीकांत शिंदे साहेबांविषयी सर्व स्तरातील घटकांना खूप आदर आहे आणि या मुलींनी देखील त्या पद्धतीने केक कापून आज श्रीकांत शिंदे साहेबांचा वाढदिवस साजरा केला. श्रीकांत शिंदे साहेब हे महाराष्ट्रातील नवयुवकांसाठी तरुणांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व एक आयडॉल म्हणून आज श्रीकांत शिंदे साहेबांना ओळखलं जातं. त्यांच्या जरी ते एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव असले तरी कर्तृत्ववान पुत्र म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये त्यांची वाटचाल सुरू आहे. आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांकडून आज श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देव, उत्तम आरोग्य देव आणि त्यांच्या हातून या महाराष्ट्राची सेवा घडवून या महाराष्ट्रातील भविष्यातलं ते युवा नेतृत्व म्हणून सिद्ध हो अशा भगवंताचरणी आई भवानीचरणी प्रार्थना. छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचे वक्तव्य करणारे व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्यावर अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवराय यांच्याबद्दल चुकीचे विधान करणारे व्याख्याते राहुल सोलापूरकर यांचा धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडतर्फे निषेध करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व जगाला माहित आहे. काही देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु काही अनाजींच्या विचारसरणीचे काही पिलावळ आजही महाराष्ट्रात जन्मास आलेले आहे. ते वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील खऱ्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचे काम करीत असतात. छत्रपतींनी आपल्या महिला भगिनींसाठी व स्वराज्यासाठी या पातशाहीच्या अन्यायाविरोधात प्रचंड संघर्ष केला व स्वतःचे स्वराज्य निर्माण केले आणि या पातशाहींना सळो की पळो करून सोडले. अशा छत्रपतींविषयी व त्यांच्या संघर्षातील इतिहासाबद्दल या शून्य माहिती असणाऱ्या बेअक्कल इतिहासकारांनी असे व्यक्त करणे निषेधार्थ आहे. संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे राहुल सोलापूर यांनी केलेल्या विधानाचा जाहीर धिक्कार व्यक्त करतो. तसेच राहुल सोलापूरकर यांच्यावर अवमान केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी हेमंत भडक, महेश पाटील, अमर फडताडे, भूषण बागुल, नितीन जाधव, नंदू आहिरराव, मनोज रुईकर, सुनील पाटील आदी उपस्थित होते. जय शिवराय. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवहेलनात्मक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटण्याच्या प्रसंगाचे वक्तव्य अगदी हीन पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित आलो आहे. यापुढे जर असे वक्तव्य कोणत्या व्याख्यात्याने केले तर संभाजी ब्रिगेड कधी खपवून घेणार नाही आणि त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की या राहुल सोलापूरकरवरती कठोर गुन्हा दाखल करून याच्यावरती कारवाई करावी असे आम्ही निवेदन देण्यात येणार आहे. धुळे शहरातील सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ येथे जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्यांचे 2 दिवसीय जल साक्षरता शिबिर संपन्न झाले. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्यांचे 2 दिवसीय जल साक्षरता प्रशिक्षणाचे धुळे शहरातील सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ येथे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 5 व 6 फेब्रुवारी असे 2 दिवस प्रशिक्षण संपन्न झाले. गुरुवारी प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. प्रशिक्षण शिबिरात पाण्याचे महत्त्व पटवून दिले, ज्यात मुख्यतः पाणीपट्टीचे महत्त्व, जल साक्षरता योजनेची देखभाल दुरुस्ती, दैनंदिन संचलन, पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणे, हस्तांतरण प्रक्रिया आदी विषयांवर उमाकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांना माणिकराव भड व शिवाजी गावंडे यांचे सहकार्य लाभले. यावेळी विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक तसेच गावस्तरीय समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका व्यक्तीला 55 लिटर प्रमाणे पाण्याचं नियोजन दिलेलं आहे आणि ते करताना ते पाणी नियमित मिळावं, स्वच्छ आणि शुद्ध मिळावं हा शासनाचा जलजीवन मिशनचा हेतू आहे. गावांमध्ये आता उन्हाळा येतोय, भीषण टंचाईला सुरुवात होते, त्याच्या आधी प्रतिबंधात्मक उपाय करणे,
जल जीवन मिशन अंतर्गत जी कामं सुरू आहेत त्या कामांना गती देणं, त्याचप्रमाणे होणारी जी काही आपले जलस्रोत आहेत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये झपाट्याने जी काही बाष्पीभवनामुळे पाण्याची कमतरता जाणवेल त्या संदर्भात उपाययोजना करणं, या सगळ्या गोष्टी करताना ती योजना 12 महिन्यासाठी कशी चांगल्या प्रकारे चालेल, योजना हस्तांतरित करताना त्या योजनेचं देखभाल दुरुस्ती असेल, मग त्याला रसायन असेल, कर्मचारी पगार असेल, पाणीपट्टी असेल, त्याचप्रमाणे तुमचा इतर जो खर्च आहे, जे काही तुमचं देखभाल दुरुस्तीत लागणारा इलेक्ट्रिक मोटर असेल, साहित्य असेल, या सगळ्यांचा जो खर्च आहे त्याला आपण जो बजेट म्हणतो, गावाची पाण्याची एकूण मागणी म्हणजे पाण्याची उपलब्धता आणि मागणी याचा मेळ करून त्या पाणी पुरवठा योजनेचं वार्षिक बजेट केलं जातं, त्याला अंदाजपत्रक आपण म्हणतो. याच्यामध्ये आपण फक्त ग्रामपंचायत सरपंचच नाही तर पाणी समितीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ, गावातील युवक मंडळ असतील, महिला असतील, बचत गट असतील, या सगळ्यांनी जर इरादीने सहभाग घेतला तर मला वाटतं कोणतीही पाणी योजना बंद पडणार नाही. गावामध्ये येणारं पाण्याचं भविष्यातील दुर्भिक्ष्य कशा पद्धतीने कमी करता येईल, लोकांना त्यांच्या नळाला शासनाच्या धोरणानुसार हर घर नल से जल याप्रमाणे प्रत्येक नळाला पिण्याचं शुद्ध पाणी प्रति माणसी 55 लिटर याप्रमाणे देता येईल. आणि या बाबतीमध्ये जर आपण कार्यक्षम असाल तर मला वाटतं ती पाणी योजना आपली यशस्वी आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रशिक्षणाचा मूळ हेतूच तो आहे. आपण बऱ्याचदा विसरून जातो की माझ्या गावाला एवढी योजना मंजूर झाली, पण ती योजनेचं काम कशा पद्धतीने होत आहे, का योजना व्यवस्थितरित्या करण्यात येत आहे का नाही, योजनेची देखभाल दुरुस्ती करताना आपण ती सगळी कागदपत्र तपासली आहेत का, आणि योजना दीर्घकालीन टिकेल. सुमारे शासनाने योजना दिल्यानंतर 30 वर्षापर्यंत त्या योजनेची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे. तोपर्यंत आपल्याला नवीन योजना मिळणार नाही आणि ही काळजी सुद्धा आपण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून प्रशिक्षणाच्या या 2 दिवसांच्या सत्रामध्ये आपल्याला ह्या महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहेत की पाणी योजना म्हणजे काय, जलसाक्षरता म्हणजे काय, पाण्याचं महत्त्व म्हणजे काय, पाणी पेयजलाबाबतीत कोणत्या संहिता पाळल्या जातात, पाण्याचं अंदाजपत्रक काय असतं, पाणीपट्टी वसुली तिचं महत्त्व काय आहे, आणि ती पाणी योजनेचं देखभाल दुरुस्ती संचलन काय आहे, जलस्रोत बळकटीकरणासाठी आपल्याला काय करता येतं, या सगळ्यांना आयसीच्या माध्यमातून, आयसी म्हणजे काय, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, आणि सी म्हणजे कम्युनिकेशन, माहिती, शिक्षण आणि संवाद याचं त्रिवेणी संगम म्हणजे लोकांपर्यंत जाणं. या जसं मी तुम्हाला आता पाणीपट्टीचं एक ज्वलंत उदाहरण दिलं की आपल्या गावाच्या पाणीपट्टी वसुलीसाठी एवढा खर्च अपेक्षित आहे आणि आपल्याकडे एवढंच उत्पन्न येतं, तर याच्यामध्ये वाढ करून हा खर्च आपल्याला कशा पद्धतीने करता येईल त्या योजनेची जनजागृती करणे. उदाहरणार्थ आता उन्हाळा येतो आहे, गावोगाव टंचाई सुरुवात होईल, पाणी बचतीचं आव्हान आपल्याला करावं लागणार आहे. वॉलमनने पाणी सोडल्यानंतर प्रत्येकाला वॉलमन सांगू शकत नाही. मी माझ्या गावातला, माझ्या वार्डातला प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे की नळांना तोट्या बसवणं गरजेचं आहे. परत ते नळ तुमचे खड्डे केले असतील तर ते बुजून नळ कनेक्शन वर घेतले गेले पाहिजे, जेणेकरून दूषित पाणी पुरवठा इतर लोकांना मिळणार नाही आणि स्वच्छ व शुद्ध पाणी प्रत्येकाला वेळेवर कसं मिळेल, तर याच्यासाठी पाणी काटकसरीने वापरणं, बचतीचं आव्हान करणं हे देखील आपल्या सगळ्यांचं कार्य आहे. प्रशांत पवार यांच्या 4थ्या पुण्यस्मरणार्थ धुळे शहरातील नागावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथील मैदानावर हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी संपन्न झाला. धुळे शहरातील नगावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथील मैदानावर प्रशांत पवार यांच्या 4थ्या पुण्यस्मरणार्थ हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज उर्फ देशमुख महाराज यांच्या कीर्तनाचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगावबारी तर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला. यावेळी एसके कन्स्ट्रक्शन माऊली उद्योग समूहाचे इंजिनियर सागर खैरनार, अमोल खैरनार, सुभाष कोतकर, संभाजी पाटील, सागर चव्हाण, हरिया राठोड, मनोज चव्हाण, योगेश बोरसे, जयेश खैरनार, अंकित चौधरी, अमोल शिंदे, राकेश लोणारी, शांतीलाल महिरे, स्वप्नील अहिरे, सोनू पाटील आदी उपस्थित होते. जय श्रीराम. आमचे मित्र प्रशांत पवार यांचा 4th पुण्यस्मरण निमित्त दरवर्षी आम्ही कीर्तन सोहळा म्हणा सामाजिक उपक्रम राबवित असतो. त्याच अनुषंगाने आज फॉरेस्ट कॉलनी नगावबारी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा जाहीर कीर्तन सोहळ्याचे आयोजन आज फॉरेस्ट कॉलनी आमच्या परिसरात केले होते. त्यानिमित्ताने महाराजांच्या कीर्तन सोहळ्याला गर्दी बघता जवळपास परिसरातूनच नाही जिल्ह्यातून कीर्तनप्रेमींची
भरपूर अशी गर्दी झाली व सर्वांनी त्याचा लाभ घेतला. आम्ही मागे आता 26 जानेवारीला सामाजिक उपक्रम म्हणून अशाच काही स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्यालाही परिसरामधून खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्या निमित्ताने आमच्या प्रतिष्ठानाचे सर्व मित्रपरिवार, कार्यकर्ते, नगाववारी परिसर, फॉरेस्ट कॉलनी परिसर, बाजूचा ओसवालनगर मित्रपरिवार, कदम मांडे नगर व आणखी सर्व मित्रपरिवाराचे मी आभार मानतो. त्यांच्याच सहकार्याने आजचा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पडला. या निमित्ताने इंदोरीकर महाराजांचं दर्शनाचा आमच्या परिसरातील आम्हा सर्वांना लाभ झाला व महाराजांनी त्यांचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी महाराजांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे खूप दिवसांपासून अहोरात्र झटणारे आमचा पूर्ण मित्रपरिवार सगळेच त्याच्यामध्ये जे असतील त्यांचे देखील मनापासून आभार. असेच उपक्रम आम्ही याच्या पुढे राबवत राहू. अजून काही नव्याने करता येतील, धार्मिक म्हणा, सामाजिक म्हणा. हा कीर्तन सोहळा घेण्यामागचा एकच उद्देश आहे, समाजाला प्रबोधन करणे. हे उपक्रम घेऊन समाजातील विविध महिला वर्ग म्हणा, विद्यार्थी मित्र यांना प्रोत्साहित करणे यामागचा हा उद्देश असतो. याच्या पुढे देखील असे विविध उपक्रम याच्यापेक्षा आणखी जोरात म्हणा अजून मोठ्या प्रमाणावर राबवले जातील. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली. अनाथमतिमंद मुलींना अन्नदान करून खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा. व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्यावर अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्यांचे 2 दिवसीय जल साक्षरता शिबिर संपन्न. आणि प्रशांत पवार यांच्या 4थ्या पुण्यस्मरणार्थ हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.